नमस्कार मित्रांनो, मराठी आनंद या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. ती जन्माला येण्याआधीच नशिबाने तिचं स्थान ठरवलं होतं. ती जन्म घेताच तिच्या नशिबावर पुत्र नसल्याचं दुःख लिहिलं गेलं. हजारो वर्षापूर्वीपासून ऋग्वेद ते मनुस्मृतीपर्यंत एकच सूर, स्त्री ही पुरुषापेक्षा ही नाही. आज आपण पाहणार आहोत आणि जाणून घेणार आहोत हिंदू संस्कृती आणि स्त्री या आह साळुंखे लिखित प्रसिद्ध ग्रंथातील दुसरे प्रकरण, जन्माच्या आधीपासून. या भागात आपण पाहणार आहोत गर्भधारणेपासून अंत्यसंस्कारापर्यंत स्त्रीला दिले गेलेले दुय्यम स्थान, धर्मशास्त्रांमधून घडवलेली पुरुषप्रधान रचना, पुत्रसंततीसाठी केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या विधी आणि ऋग्वेद, अथर्ववेद, मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती सारख्या ग्रंथांमधील स्त्रीविषयीची वास्तविक रूपं. ही केवळ इतिहासाची उजळणी नाही, तर संस्कृतीच्या खोल गाभ्यात असलेल्या विचारधारांचा शोध आहे. चला तर सुरुवात करूया. ऋग्वेद ते मनुस्मृती, स्त्रीला हीन लेखणाऱ्या परंपरांचा इतिहास, एक विचार प्रवृत्त करणारे अभिवाचन. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रकरण 2, जन्माच्या आधीपासून. यामध्ये आह साळुंखे म्हणतात, जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व अवस्थांमध्ये स्त्रियांना पुरुषांपेक्षा हीन लेखले जाते. हे एक ऐतिहासिक सत्य आहे, परंतु हे काही पूर्ण सत्य नव्हे. कारण जन्माच्याही आधीची गर्भावस्था आणि मृत्यूच्याही नंतरचे अंत्यसंस्कार यांच्या बाबतीत धर्मशास्त्रांनी केलेले नियमही स्त्रियांना हीन लेखणारेच आहेत. किंबहुना गर्भावस्थेच्याही आधीची आईवडिलांच्या मनातील अपत्य प्राप्तीची इच्छा पाहिली आणि अंत्यसंस्कारानंतरचे पारलौकिक व पुनर्जन्माची प्राप्त होणारे ऐहिक जीवन याविषयीच्या धारणा पाहिल्या तरी स्त्रीविषयीचा तिरस्कार दिसून येतो. एक मुद्दा आपण समजून घेऊया. पुत्रच हवा. ऋग्वेदाच्या काळातील समाज स्त्रियांच्या बाबतीत उदार होता असे म्हटले जाते, परंतु ऋग्वेदातील आणि अथर्ववेदातीलही या उदार ऋषींनी आपल्याला मुलगी व्हावी अशी इच्छा एकदाही व्यक्त केलेली नाही. उलट मुलगा व्हावा अशी इच्छा मात्र अत्यंत उत्कटतेने आणि वारंवार व्यक्त केल्याचे आढळते. निर्मितीक्षम दाम्पत्याला मुलगा अथवा मुलगी असे दोन्हींपैकी कोणतेही एक अपत्य होण्याचा संभव असताना मुलगाच व्हावा अशी तीव्र इच्छा पुरुषाबरोबरच स्त्रियांच्याही मनात असते. केवळ स्वतःलाच नव्हे तर ज्याच्याविषयी आपल्या मनात सद्भावना आहे त्या दाम्पत्यालाही मुलगा व्हावा अशी शुभेच्छा बाळगली जाते. अष्टपुत्र सौभाग्यवती भव हा अतिप्रसिद्ध आशीर्वाद याच स्वरूपाचा आहे. ऋग्वेदातील ऋषींनी 10 पुत्रांची अपेक्षा बाळगली होती. केवळ एक नव्हे तर 8 वा 10 पुत्र व्हावेत असा आशीर्वाद दिला जात असताना त्यामध्ये एक मुलगी व्हावी अशा शुभेच्छेला वाव नाही, हे लक्षणीय आहे. जगाचा व्यवहार चालण्यासाठी पुरुषाबरोबर स्त्रीचीही गरज आहे आणि त्यासाठी मुलांबरोबरच मुलीही जन्मल्या पाहिजेत हे खरे आहे. परंतु ही बाब फार अडचणीची नाही, कारण अथर्ववेदाने या बाबतीत उत्तम उपाय सांगितला आहे. आमच्या घरात पुत्र निर्माण व्हावेत आणि इतरांच्या घरात कन्या निर्माण व्हाव्यात. पुढचा मुद्दा पहा. समागमापूर्वी मुलगी तर होणार नाही ना अशी एक धास्ती लोकांना सतत वाटत असते. मुलगाच व्हावा या इच्छेने जणू काही त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रत्येक अणुरेणूही भारून टाकलेला असतो. आपल्या मनासारखे व्हावे म्हणून जणू काही कडेकोट बंदोबस्त केला जातो.
प्रत्यक्ष समागमापूर्वी देखील अनेक उपाय योजले जातात. उदाहरणार्थ चरक संहिता म्हणते, आपल्याला सिंहासारखा पराक्रमी वगैरे पुत्र हवा असेल तर स्त्रीने 4थ्या दिवशी स्नान केल्यानंतर शुभ्र यवाचे चूर्ण, मध व तूप यात मिसळावे. ते मिश्रण शुभ्र वासरू असलेल्या शुभ्र गाईच्या दुधात मिसळून 7 दिवसपर्यंत अधूनमधून प्यावे. प्रातःकाळी तिने भात व पांढऱ्या यवाचे पदार्थ दही वगैरे मधून किंवा पांढऱ्या गाईच्या दुधातून घ्यावेत. पांढऱ्या रंगाच्या घरात राहावे. शय्या, आसन, वस्त्र, भूषण या गोष्टी शुभ्र असाव्यात. रोज सायंकाळी व सकाळी पांढरा बैल वगैरेंचे दर्शन घ्यावे. पांढरा रंग शुभ्र असल्यामुळे आणि शुभ असल्यामुळे त्याच्या प्रभावाने पुत्रच होईल असा एक काल्पनिक कारण कार्यभाव ठरवून असा सल्ला देण्यात आला आहे. पुढचा मुद्दा आहे पुत्रीय विधान. ऋतुस्नान स्त्रीने पुत्रप्राप्तीच्या इच्छेने पतीचे दर्शन घेतल्यानंतर उपाध्यायाने या दाम्पत्यासाठी पुत्रीय विधान या नावाचा विधी करावा असे सुश्रुताने सांगितले आहे. चरकाने या विधीची सविस्तर माहिती दिलेली आहे. हा विधी म्हणजे एक प्रकारची पुत्र कामेष्टीच होय. दशरथ वगैरेंनी केलेली पुत्र कामेष्टी अधिक मोठ्या प्रमाणात होती. इतकेच, या विधीच्या अखेरीस आहुती देऊन उरलेले तूप पतीने आधी आणि पत्नीने नंतर प्यावे, नंतर घ्यावे. शूद्र स्त्रीसाठी मात्र हा विधी नाही. तिने देवता वगैरेंना नमस्कार केला की हा विधी केल्यासारखे झाले. ऋतुस्नानानंतर स्त्रीने स्त्रिया व शूद्र यांच्याशी संभाषण न करता पतीचे दर्शन घ्यावे असे वैखान सस्मार्थ सूत्राने म्हटलेले आहे. पुढे मुद्दा आहे समरात्री. या विधीनंतर दाम्पत्याने समागमासाठी जाताना आणखी एक काळजी घ्यावयाची असे सुश्रुत संहिता, चरक संहिता, मनुस्मृती वगैरे ग्रंथ सांगतात. पुत्राची इच्छा असल्यास ऋतुस्नानानंतर 4थ्या, 6व्या इत्यादी समरात्री समागम करावा आणि कन्येची इच्छा असल्यास 5व्या, 7व्या इत्यादी विषम रात्री समागम करावा. शुभ अशी समसंख्या पुत्रकारक आणि अशुभ अशी विषम संख्या कन्याकारक अशा स्वरूपाची यामागची श्रद्धा ध्यानात घेतली असता समरात्रीला समागम करावा. विषम रात्री धोक्याच्या असतात असा इशारा देण्यासाठीच हा नियम करण्यात आला हे स्पष्ट आहे. मनुस्मृतीने आणि याज्ञवल्क यस्मृतीने समरात्रीला समागम करावा असे निसंदिग्धपणे सांगितले आहेच. समरात्रीची निवड केल्यानंतर पुरुषाने उजव्या पायाने आणि स्त्रीने डाव्या पायाने शय्येवर आरोहण करावे असे चरक संहिता सांगते. मुलगी व्हावी अशी इच्छा असल्यास समागमासाठी विषम रात्री निवडाव्यात असे चरकाने म्हटलेले आहे. पुढचा मुद्दा आहे गर्भाधान. हिंदू व्यक्तीच्या जीवनात जे 16 संस्कार महत्त्वपूर्ण म्हणून मानले आहेत त्यापैकी गर्भाधान हा पहिला संस्कार होय. समागमाच्या वेळी पुत्रप्राप्तीचे व इतर मंत्र म्हणणे हा या संस्काराचा महत्त्वाचा भाग होय. या संस्काराच्या वेळी मंत्र म्हणणे याचा अर्थच हा संस्कार पुत्रप्राप्तीच्या इच्छेने करणे असा होतो. कारण पुत्राच्या बाबतीत हे 16 संस्कार समंत्र करावेत आणि कन्येच्या बाबतीत मात्र विवाहाखेरीज बाकीचे संस्कार अमंत्र करावेत असा धर्मशास्त्राचा आदेश आहे. पुल्लिंगी गर्भ तुझ्या गर्भाशयात प्रवेश करो इत्यादी अर्थाचे मंत्र यावेळी पुरुषाने म्हणायचे असतात. पुढचा मुद्दा आहे पुसंवन. पुसंवन हा 16 संस्कारापैकी दुसरा संस्कार होय. पु म्हणजे पुरुष, प्रस्तुत ठिकाणी त्याचा अर्थ पुत्र, सवन म्हणजे जन्म घेणे. अशा रीतीने हा विधी पुत्रप्राप्तीसाठी आहे हे या शब्दावरूनच स्पष्ट होते. गर्भामध्ये लिंग व्यक्त करण्यापूर्वी हा संस्कार करावा असे चरकाने सांगितलेले आहे. गर्भधारणेनंतर 2ऱ्या व 3ऱ्या महिन्यात हा संस्कार
केला जातो. गर्भस्पंदन म्हणजेच गर्भाची हालचाल सुरू होण्यापूर्वी हा संस्कार केला तर गर्भाचे लिंग परिवर्तन होऊ शकते असे मानले जात होते. मुलगा व्हावा या उद्देशाने पुरुष लिंगाचे प्रतीक असलेले पदार्थ या संस्कारात विशिष्ट पद्धतीने वापरले जातात. चंद्र पुरुष नक्षत्रात असताना हा संस्कार करावा असे धर्मशास्त्रे सांगतात. सोने, चांदी व लोखंड या धातूची एक अगदी लहान अशी पुरुषाकार प्रतिमा करून ती तापवावी आणि दही, दूध व पाण्यातून पिऊन टाकावी असे चरकाने म्हटले आहे. पुंसंवन विधीची माहिती घेऊनही चरकाचे समाधान झाले नाही. म्हणून तो म्हणतो, याखेरीज ब्राह्मण व आप्त स्त्रिया पुंसंवन म्हणून ज्या गोष्टी सांगतील त्या कराव्या. याचा अर्थ असा की पुत्रप्राप्तीसाठी शास्त्रबाह्य अशा रूढी, समजुती, श्रद्धा इत्यादींचेही पालन करावे. अधिकस्य अधिक फलम या न्यायाने या संदर्भात एका मजेशीर घटनेची दखल घेणं आवश्यक आहे. पुत्रकाम म्हणजे पुत्राची इच्छा करणाऱ्या स्त्रीच्या उजव्या नाकपुडीत विशिष्ट वनस्पतींचा रस घालावा असे सुश्रुताने म्हटले आहे. काही आवृत्तींमधून या वाक्याच्या पुढे दुहितृकाम म्हणजे कन्येची इच्छा करणाऱ्या स्त्रीच्या डाव्या नाकपुडीत अशा अर्थाचे वाक्य आढळते. स्त्रियांची बाजू घेणाऱ्या कोणातरी शास्त्रकाराने केलेला हा प्रयत्न स्वीकारला मात्र गेला नाही आणि तशी शक्यताही नव्हती, कारण हा विधी मुळातच पुत्रप्राप्तीसाठी आहे हे त्याच्या नावावरूनच स्पष्ट होते. इतके करूनही स्त्री गर्भ तयार झालाच तर त्याचे पुरुष गर्भात रूपांतर करण्यासाठी अथर्ववेदाने काही मंत्र सांगितलेले आहेत. तसेच पुरुष गर्भाला स्त्री गर्भात रूपांतरित करणाऱ्या राक्षसांना पळवून लावण्यासाठी आणि पुरुष गर्भाचे स्त्री गर्भात रूपांतर करू नये अशी प्रार्थना करण्यासाठी अथर्ववेदाने आणखी काही मंत्र सांगितलेले आहेत. पुढचा मुद्दा लेखक सांगतात, डोहाळे पुंसंवनानंतर पुत्र होण्याची आशा खूपच बळावलेली असते. अशा वेळी उदरातील पुत्राच्या हितासाठी स्त्रीचे सर्व डोहाळे पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात होते. सुश्रुताने डोहाळे पूर्ण करण्याचे महत्त्व विस्ताराने सांगितले असून या सर्व विवेचनात पुत्र या अर्थाचे शब्द पुन्हा पुन्हा वापरले आहेत. हे मुद्दाम ध्यानात घेतलं पाहिजे. डोहाळे पूर्ण केले नाहीत तर व्यंगयुक्त पुत्र जन्माला येतो आणि डोहाळे पूर्ण केले तर वीर्यवंत व चिरायू पुत्र होतो. ज्या पदार्थाचे डोहाळे लागतील त्याला अनुसरून महाभाग्यवान, सुंदर, धर्मशील, हिंसाशील, झोपाळू इत्यादी प्रकारचा पुत्र जन्माला येतो. या विवेचनात कोठेही कन्येचा विचार करण्यात आलेला नाही. पुढचा मुद्दा आहे सीमंतोन्नयन. 6व्या व 8व्या महिन्यात सीमंतोन्नयन या नावाचा संस्कार केला जात असे. 16 संस्कारांमध्ये त्याचा अंतर्भाव आहे. पुंसंवनाप्रमाणेच हा संस्कारही चंद्रपुरुष नक्षत्रामध्ये असताना केला जात असे. या प्रसंगी वापरायचे पदार्थ पुल्लिंगी नावाचे असतील याची खबरदारी घेतली जात असे. भाटांना वीर पुरुषाचे पोवाडे गावयास सांगितले जात असे. ते पोवाडे ऐकून गर्भवती स्त्रीलाही पराक्रमी पुत्र व्हावा अशी इच्छा बाळगली जात असे. पती पुत्रवती स्त्रियांनी मांगलिक कृत्य करावीत असा नियम होता. या कृत्यांसाठी निवडली जाणारी स्त्री केवळ सुवासिनी असून भागणार नव्हते तर ती पुत्रवतीही असावयास हवी. जिला केवळ कन्याच असतील तिला या कार्यक्रमात भाग घेता येणार नव्हता असा याचा अर्थ होतो. अखेरीस गर्भवती स्त्री पाण्याने व तुपाने भरलेल्या भांड्यात पाहून मला पतीचे पुत्र, पशु व दीर्घायुष्य या गोष्टी दिसत आहेत असे म्हणत असे. पुढचा मुद्दा आहे सूचक चिन्हे. इतके सगळे केल्यानंतर प्रसूतीचा काळ जसा जसा जवळ येईल तसतशी मुलगा होणार की नाही हे जाणून घेण्याची इच्छा शिगेला पोहोचते. विविध चिन्हांचा अर्थ लावून भविष्यात डोकावण्याचा प्रयत्न
केला जातो. आपल्या पदरात यश पडणार की कन्याप्राप्तीच्या रूपाने आपण अपयशाचे धनी होणार अशी विवंचना मनाला कुरतडू लागते. चिन्हांचा अर्थ कसा लावावा हे सांगताना सुश्रुत म्हणतो, जिच्या उजव्या स्तनात आधी दूध येते, जिचा उजवा डोळा अधिक जड होतो, चालताना जिला आधी उजवे पाऊल टाकण्याची इच्छा होते, जिला पुल्लिंगी नाव असलेल्या अनेक पदार्थांचे डोहाळे लागतात, जिला स्वप्नात पुल्लिंग सूचक कमळ वगैरे पदार्थ दिसतात आणि जिचा चेहरा प्रसन्नतेने उजळून निघतो, ती पुत्राला जन्म देणार असे तिला सांगावे. याच्या विरुद्ध चिन्ह असतील तर तिला मुलगी होणार असे सांगावे. शुभ अशी उजवी बाजू पुत्राची सूचक आहे असे तर येथे दाखविले आहेच. मुलगी होणार असेल तर गर्भवतीचा चेहरा अप्रसन्नतेने काळवंडलेला असतो असे सुचून मुलगी आपल्या जन्माच्याही आधीपासून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या आईवडिलांचा चेहरा निराशेने निस्तेज करते अशी भावना व्यक्त केलेली आहेत. पुढचा मुद्दा इथे लेखक नमूद करतात, प्रसूतीच्या वेळचा. प्रत्यक्ष प्रसूतीच्या वेळीही पुत्रप्राप्तीची इच्छा जागी असतेच. त्या अवस्थेतील स्त्रीचे वर्णन करताना सुश्रुताने कुमार परिवृत्ता आणि पुन्नाम फलहस्ता अशी 2 विशेषणे लावलेली आहेत. त्या स्त्रीच्या भोवती छोटे छोटे कुमार असावेत, कारण त्यांना पाहून आपल्यालाही त्यांच्यासारखाच पुत्र होईल असे वाटून गर्भवतीला आनंद होईल आणि तिच्या प्रसव वेदनांची तीव्रता तिला जाणवणार नाही असे या शब्दाचे स्पष्टीकरण टीकाकारांनी केले आहे. पुल्लिंगी नाव असलेले फळ तिच्या हातात द्यावे असे दुसऱ्या विशेषणावरून कळते. गर्भवतीला पुत्र व्हावा याच उद्देशाने तसे करायचे आहे हे स्पष्ट आहे. स्त्री प्रसव वेदनांनी व्याकुळ झालेली आहे आणि गर्भ खाली सरकू लागला आहे. अशा वेळी एका स्त्रीने गर्भवतीच्या कानात पुढील अर्थाचा मंत्र म्हणावा असे चरक सांगतो. पृथ्वी वगैरे देवता तुझे रक्षण करावे, तुझी सुटका करावोत. कार्तिकेय ज्याचे रक्षण करणार आहे, अशा कार्तिकेयासारख्या तेजस्वी पुत्राला तू जन्म दे. मित्रांनो, आपण पाहिलं स्त्रीच्या जन्माआधीपासून तिच्या अस्तित्वावर उठलेली शंका, पुत्रासाठीचे विधी, धर्मशास्त्रांनी घालून दिलेले वेगवेगळे नियम आणि हजारो वर्षाच्या संस्कृतीत खोलवर रुजलेला स्त्रीविषयीचा तिरस्कार, ऋग्वेदापासून मनुस्मृतीपर्यंत चरक संहिता, सुश्रुत संहिता, याज्ञवल्क्य स्मृती या सर्व ग्रंथांनी स्त्रीचं स्थान कसं ठरवलं हे आपण अभ्यासलं. पण आजचा प्रश्न असा आहे, इतिहास ओळखणं हे फक्त टीकेसाठी नको तर परिवर्तनासाठी असावं का? स्त्रीला हीन लेखणाऱ्या परंपरांना तोंड देत ती आज शिक्षण, विचार आणि कृतीतून स्वतःचं नवं स्थान निर्माण करते आहे. आपणही एक जबाबदार समाज म्हणून या इतिहासाकडे डोळसपणे पाहिलं पाहिजे आणि विचार केला पाहिजे. आपण आजही त्या जुन्या परंपरांचं अंधानुकरण तर करत नाही ना. साळुंखे यांचं लेखन केवळ माहिती देत नाही तर अंतर्मुख करून विचार करण्यास भाग पाडतं. धन्यवाद. या अभिवाचनाचा अनुभव आपल्याला कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि हिंदू संस्कृती आणि स्त्री या पुस्तकातील या पुढच्या प्रकरणासाठी आमची चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्यावेगळ्या व्हिडिओत. धन्यवाद. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.